सध्या आपण आलेलो आहोत लिटिल फूट रेस्टॉरंटमध्ये. इकडे येण्याचं खास कारण म्हणजे इकडची मिसळ खूप फेमस आहे. लास्ट टाईम पावसाळ्यामध्ये आलेलो फॅमिलीसोबत, तेव्हा इकडची मिसळ ट्राय केलेली आणि आता पुन्हा एकदा आकाशसोबत इकडे. आकाश भाई काय बोलताय? जस्ट आताच मिसळची ऑर्डर दिली आपण. आता थोड्या वेळात ती येऊन आपल्याकडे देतील. आपण एन्जॉय करूया मिसळ. वेट करूया तोपर्यंत मिसळची. सध्या आपण वाट बघतोय मिसळची. 5 मिनिट झाले, भूक लागली आणि मिसळची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. लास्ट टाइम त्याने काय केलेलं माहिती आहे? इकडे मिसळचा आपण जी रस्सा मागवता नंतर ते म्हणजे आमचं ऑलमोस्ट अर्धं झालं. त्याच्यानंतर आम्ही रस्सा मागवला आणि त्याने चुकून टाकलं सांबार. ते लागायला लागलं गोड गोड एकदम. पूर्ण मिसळची टेस्टच गेली. नंतर बोलत होता की बाई दुसऱ्या परत टाक. आता काय त्याच्यामध्ये टाकणार ऑलमोस्ट. ही आहे आपली मिसळ आलेली अशा प्रकारे. बघा इकडे माकडा पूर्ण पत्र्यांवरती उड्या मारतात. मिसळ बघून आलेत ते बघा तिकडे कटगमच्या वरती आहेत. आपण इकडे आता मिसळवरती ताव मारूया. इकडची तवी खूप फेमस आहे, भागी लागते. चा कट पण कसा बघा दिसून येतोय वरती. लिंबू जोडूया. मामांनी सांगितलेलं की इकडची मिसळ भागी लागते. मामाने काय माहीत कधी येऊन खाल्ली. सूर्यवंशीसोबत कधी. हां, सूर्यवंशीला घेऊन येतात मामा इकडे. सर्व हॉटेलचं जेवण टेस्ट केलं त्यांनी. मस्त तिखट कोल्हापुरी म्हणजे तेव्हा खाल्लेली दिसली तशीच आहे. बटाटा मटकी कांदा लिंबू पाहिजेच. कुचकी गेली म्हटलं जास्त आंबूर. काय बोलतो? सासू रोखण्याचं जात आहे. कधी कधी नाही जात. वरतून पाणी पियायचं. एक पाव बोलूया. पाव द्या ना, एक दोन पाव द्या. हां थँक्यू. 2 पावाने काय होणार नाही आपलं. 3 पाव तर पाहिजे. सांगा याच्यामध्ये आहे. तिखट पाहिजे. तिखट नुसतं तिखटच पाहिजे. आपलं फेमस आहे ना, फेमस डेअरी. आपण सगळं खायला आता ते पण भारी बनवतात. आणि मेन म्हणजे काय माहिती, तिथे कधी आहे ना उसळ ट्राय करायची. म्हणजे समोसा वडापाव आपण खातोच ना, तर समोसा उसळ खायचं ना, तर वडा उसळ खायचं. उसळमध्ये ते असंच कट टाईप असतं. त्याच्यामध्ये काबुली चण्याने वाटाणे असतात. असले लागतं टेस्टी एकदम. बस बस बस. अशा प्रकारे मस्तपैकी आपली मिसळ खाऊन झालेली आहे. खूप मजा आली मिसळ खायला. तिखट कोल्हापुरी मिसळ. नाकातून पाणी आलं खाताना. एक्स्ट्रा तिखट बनवून घेतलेली आम्ही त्याच्यामुळे.
बघा आपलं मिसळ खाऊन तर झालेलं आहे आणि आता आपण इथून निघतोय मानुली धरणावरती जायला. तर त्याच्यासाठी आपण आता बाईकने जाणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ मानुली धरणाचा वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा मिसळचा पण व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही इकडच्या आसपासच्या एकामध्ये राहत असाल तर नक्की इकडे येऊन ही मिसळ ट्राय करा. ठीक आहे, चालेल. मग जर तुम्हाला आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. टिल देन बाय बाय, टेक केअर.